नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आज आहे 29 एप्रिल. उद्यापासून आपला गुरुचरित्राचा सप्ताह चालू होणार आहे. तर ज्यांनी सप्ताह करायचा ठरवलेला आहे त्यांनी आज विदाऊट फेल 1 गाई आणि 4 कुत्र्यांना छोट्या छोट्या चपात्या करून घालायच्या आहेत. तर हे करायला विसरू नका. आणि केंद्रामध्ये जाऊन किंवा मठामध्ये जाऊन साखर आणि नारळ ठेवून प्रार्थना करायला विसरू नका. तर बघा, आई होणं हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं. आई होणं हे सर्वात मोठं सुख आहे. ते थोड्या लोकांना खूप अगदी सोपं सहजपणे प्राप्त होतं आणि थोड्या लोकांना, ज्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, आपण आपली पूर्वकर्म घेऊन येतो किंवा ह्या जन्माचे पूर्वजन्माचे आपले जे कर्म आणि जे भोग असतात ते अजून संपलेले नसतात. त्यामुळे आपण खूप स्ट्रगल करत असतो. तर बघा, आई होण्यासाठी आपण सगळ्या बाबतीने प्रयत्न करतो, सगळीकडून प्रयत्न करतो. भले मग ते मेडिकल असो किंवा आध्यात्मिक असो किंवा उपचार पद्धती कुठल्याही असो, आपण त्याच्यामध्ये कधीच कसर सोडत नाही. तर नशिबाची जेव्हा आपल्याला साथ मिळत नाही तेव्हा आपण काही ना काहीतरी उपाय करत असतो. तर ज्यांना संतान प्राप्ती ची इच्छा आहे किंवा ज्यांचं IVF, अबॉर्शन, मिसकॅरेज, IUI हे जे सगळे सायकल्स फेल गेलेले आहेत आणि ज्यांची मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांनी आपली मेडिकल ट्रीटमेंट ही तशीच ठेवायची आहे, बंद करायची नाही आहे. पण त्याला यश येण्यासाठी तुम्हाला जर गुरुचरित्राचं अख्खं जे मेन पोथीचं जे पारायण आहे ते 7 दिवसांचं जर करायला जमलं तर ते नक्की करा. पण ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांनी गुरुचरित्राचा 39वा जो अध्याय आहे तो आपण संकल्पयुक्त करून तो वाचणं उद्यापासून सुरू करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर उद्या सकाळी उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन, त्यात अक्षता घेऊन, एक फूल घेऊन तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तुमचं पूर्ण नाव, गोत्र, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता आणि तुम्ही हा 39वा अध्याय संतती प्राप्तीसाठी, एक हेल्दी संतती प्राप्तीसाठी तुम्ही करताय. भले मग तो मुलगा असे ना, मुलगी असे ना, आजकाल ह्याच्यामध्ये फरक नाही आहे. आणि जे काही असेल, आपल्याला एक छान हेल्दी संतती पाहिजे. तर हा तुम्ही संकल्प घ्या. जोपर्यंत तुम्हाला तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. मग भले तुम्हाला 4 महिने, 5 महिने, 6 महिने लागू, तुम्हाला हा अध्याय डेली बेसिसवर वाचायचा आहे. फक्त तुमच्या पिरियड्सच्या वेळेला 5 दिवस तुम्हाला हा स्किप करायचा आहे. तर असं म्हणून तुम्ही पाणी सोडायचं आणि उद्यापासून तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. बघा, जोपर्यंत तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही, जोपर्यंत तुमचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत हा दररोज तुम्हाला वाचायचा आहे. त्यामुळे संकल्पयुक्त ही सेवा करा. हे जे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. बघा, बऱ्याचदा काय होतं ना की वास्तुदोष, पितृदोष हा आपल्या कुंडलीत, नवऱ्याच्या कुंडलीत असतो. त्यामुळे संतानप्राप्ती होत नसते. कोणी करणी केलेली असते किंवा असं म्हणतात की कोणी पोट बांधूनसुद्धा घेतं की ह्यांना संतानप्राप्ती होऊन दे नको. त्यासाठी जालिम उपाय म्हणजे दत्त सेवा. सगळ्या तऱ्हेनी काम करणारा हा एक उपाय आहे. त्यामुळे हा तुम्ही नक्की चालू करा. आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक उदबत्तीसुद्धा लावायची आहे. त्या उदबत्तीची जी विभूत आहे किंवा जी उदी खाली पडते ती एका डबीमध्ये काढून ठेवायची आहे आणि दररोज संध्याकाळी ती पूर्ण घरामध्ये ती फुंकायची आहे आणि दररोज संध्याकाळी नवरा बायकोनी ती लावून घ्यायची आहे. त्यामुळे हे तुम्ही उद्यापासून नक्की करा. बघा, आता समजा कोणाचे पिरियड्स असतील तर त्यांनी 6व्या दिवशी, म्हणजे तुमचे पिरियड्स कंप्लीट होऊन दे, जेव्हा तुमचे पिरियड्स कंप्लीट होतात तेव्हा छान तुम्ही 6व्या दिवसापासून संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. असं नाही की उद्याचपासून केली पाहिजे, पण ज्यांचे ऑलरेडी पिरियड्स झालेले आहेत, जे क्लिअर आहेत, ते ही सेवा उद्यापासून सुरू करू शकता. ज्यांचे आता पिरियड्स आहेत त्यांनी सगळं झाल्यानंतर ही तुम्ही सेवा चालू करू शकता. पण बघा, ही सेवा तुम्ही दररोज करा. ह्याच्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम चिरंजीविन्य नमः हा मंत्राचा
म्हणजे हा मंत्र तुम्हाला 108 खेपा तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही कुठलाही म्हणा, या दोनपैकी कुठलाही म्हटलात तरी चालेल, पण हा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा. ह्याचं असं काही नाही आहे की तुम्हाला आधी 4 चपात्या किंवा जसं आपण गुरुचरित्राचं जे आहे तसं ह्याचं काही नाही. हा डेली बेसिसवर स्त्रिया वाचू शकता. त्यामुळे तुम्ही प्लीज संकल्प सोडा आणि हा अध्याय वाचायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला लवकरात लवकर ह्याचं फळ मिळेल. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण संकल्प करून पूर्ण श्रद्धेने वाचा. जप मात्र करायला तुम्ही विसरू नका. जप आणि हा अध्याय हा तुम्ही तुमचं जसं नित्यसेवा करताना तसं या नित्यसेवेमध्ये हे इन्क्लूड करा. बघा, तुम्हाला संतती प्राप्ती ही नक्की होईल, पण सेवा करायला विसरू नका. बघा, ह्याचा फक्त एकच नियम आहे की जेव्हा तुम्ही कुठलाही गुरुचरित्राचा अध्याय वाचता तेव्हा तुम्हाला नॉनव्हेज आणि ड्रिंक्स हे वर्ज्य आहे. त्यामुळे प्लीज नॉनव्हेज आणि ड्रिंक्स प्लीज करू नका. त्यामुळे हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.